नमस्कार, मी श्रद्धाज ड्रीम किचन अँड ब्लॉग्स मध्ये आपले मनापासून स्वागत करते। आपल्याकडे लवकरच लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे आणि बाप्पा येणार म्हणजे उकडीचे मोदक तर बनणारच। मोदकाचे तसे अनेक प्रकार आहेत। उकडीचे साधे मोदक तर सर्वांनीच बनवले असतील, पण आज आपण तांदळाचे उकडीचे 3 फ्लेवरचे तिरंगी मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण साधे पांढरे उकडीचे मोदक बनवूया। त्याकरता इथे मी 1 वाटी आंबेमोहर तांदळाचं पीठ घेतलंय। मोदक बनवण्याकरता नेहमी सुगंधी तांदळाचं पीठ घ्यायचं, म्हणजे मोदक सुगंधी व चविष्ट बनतात। 1 वाटी पिठाकरता अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घेतलंय। तुम्हाला जर दूध नसेल वापरायचं तर नुसतं पाण्यातही तुम्ही हे मोदक बनवू शकता। 1 वाटी ओलं खवणलेलं खोबरं घेतलंय। 1 वाटी खोबऱ्याकरता अर्धी वाटी गूळ घेतलाय। गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा वेलची पूड, थोडंसं केशर आणि थोडं साजूक तूप घेतलंय। आता इथे मी कढईत थोडंसं तूप घालते। या तुपावर 1 वाटी खोबरं व अर्धा वाटी गूळ घालायचंय। तुम्हाला मोदक किती गोड पाहिजे त्याप्रमाणे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता गूळ आणि खोबरं एकजीव होईपर्यंत याला मीडियम गॅसवर परतून घ्यायचंय। गूळ खोबरं छान एकजीव झालं की गॅस स्लो करायचा आणि आता यात मी थोडंसं केशर घालते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बारीक केलेले ड्रायफ्रुट्स किंवा खसखस सुद्धा घालू शकता। आणि आता यात 1 चमचा वेलची पूड घालून याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय। आपलं साधं मोदकाचं सारण तयार आहे, याला आपण काढून घेऊयात। आता आपण मँगो मोदकाचं सारण बनवूयात। त्याकरता इथे मी 1 वाटी ओलं खवणलेलं खोबरं घेतलंय। 1 वाटी आमरस घेतलाय। तुमच्याकडे जर आमरस नसेल तर मँगो क्रश किंवा मँगो इमल्शन वापरून सुद्धा हे मोदक बनवू शकता। चवीप्रमाणे साखर घ्यायची आहे। तुम्ही घेतलेला आमरस किती गोड आहे त्याप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। थोडीशी वेलची पूड आणि थोडंसं केशर घेतलंय। आता कढईत 1 चमचा तूप घालायचं आहे। यात नारळाचा किस आणि त्याचसोबत आमरस घालायचा आहे। यातला थोडासा आमरस मी बाजूला ठेवते। हा आमरस आपण उकड काढताना वापरणार आहोत। आता यात चवीप्रमाणे साखर घालायची आहे आणि या सर्वांना मंद गॅसवर छान एकजीव करून घ्यायचंय। हे मिश्रण परतताना गॅस मंद ठेवायचा, म्हणजे आमरस, साखर आणि खोबरं छान एकजीव होईल। हे मिश्रण घट्ट होईपर्यंत मंद गॅसवर ह्याला शिजवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता आपण घेतलेल्या साखरेपैकी मी अर्धीच साखर यात वापरली आहे आणि याची गोडी अगदी परफेक्ट झाली आहे। हे मिश्रण व्यवस्थित आटलं की यात थोडंसं केशर घालायचं आणि त्याचसोबत थोडीशी वेलची पूड सुद्धा घालायची आहे। तुम्हाला यात वेलची पूड नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल। आता याला पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे। आपलं मँगो मोदकचं मिश्रण सुद्धा तयार आहे। आता आपण स्ट्रॉबेरी मोदक बनवणार आहोत। त्याकरता इथे मी 1 वाटी आंबेमोहर तांदळाचं पीठ घेतलंय। यात आपण दुधाचा वापर करणार नाही आहोत, म्हणून मी 1 वाटी पिठाकरता 1 वाटी पाणी घेतलंय। 1 वाटी खवणलेलं ओलं खोबरं घेतलंय। 3 ते 4 चमचे साखर आणि 3 चमचे स्ट्रॉबेरी क्रश घेतलाय। या मोदकाची पारी आपण गुलाबी रंगाची बनवणार आहोत। त्याकरता इथे मी थोडासा बीट घेतलाय। याला किसून याचा रस काढायचा आहे। तुम्ही यात फूड कलर सुद्धा वापरू शकता, पण इथे मी बिटाचा रस वापरणार आहे। बिटाचा रस तुम्ही किसून किंवा मिक्सरमध्ये वाटून सुद्धा काढू शकता। बीट किसून झाला की याचा रस गाळणीतून गाळून घ्यायचा। आपला बिटाचा रस सुद्धा तयार आहे। स्ट्रॉबेरी मोदक बनवण्याकरता इथे मी कढईत थोडंसं तूप घालते। यात 1 वाटी खवणलेलं खोबरं घालायचंय। त्याचसोबत स्ट्रॉबेरी क्रश घालायचा आहे। तुमच्याकडे जर स्ट्रॉबेरी क्रश नसेल तर तुम्ही यात स्ट्रॉबेरी जॅम किंवा मिक्स फ्रूट जॅमचा वापर करूनही हे मोदक बनवू शकता। आता यात चवीप्रमाणे साखर घालून या सर्वांना मंद गॅसवर परतून घ्यायचंय। साखर व खोबरं छान एकजीव झाला की गॅस बंद करायचा आहे। आपलं स्ट्रॉबेरी मोदकाचं सारण सुद्धा तयार आहे। आता याला आपण थंड करून घेऊया। आपलं सारण थंड होते तोपर्यंत आपण मोदकाची उकड बनवूया। सर्वात आधी आपण साध्या मोदकाची उकड बनवूयात। त्याकरता इथे मी अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घेतले। दुधामुळे हे मोदक छान पांढरे शुभ्र बनतात, पण तुम्हाला जर दूध वापरायचं नसेल तर नुसत्या पाण्यातही तुम्ही हे मोदक बनवू शकता। आता यात 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे। त्याचसोबत थोडीशी वेलची पूड आणि थोडीशी साखर घालायची आहे। वेलची पूड आणि साखरेमुळे आपल्या मोदकाच्या उकडीला सुद्धा छान चव येते। दूध आणि पाणी छान उकळलं की या पाण्यात 1 वाटी पीठ घालायचंय आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता गॅस बंद करून यावर झाकण लावून 10 मिनिटं असंच ठेवायचंय। 10 मिनिटांनंतर या पिठाला एका ताटात काढून घ्यायचं आणि पिठातल्या सर्व गुठल्या मोडून घ्यायच्यात। पीठ अजून गरम आहे, हाताला चटके लागू नये म्हणून मी गुठल्या मोडण्याकरता इथे 1 वाटी घेतली। या वाटीच्या मदतीने आपण या पिठातल्या सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्यात। पिठातल्या सर्व गुठळ्या मोडून झाल्या की पिठाला गरजेप्रमाणे पाण्याचा हात लावून छान मऊसर मळून घ्यायचंय। पीठ जितकं छान मळाल मोदक तितकेच मऊ व लुसलुशीत बनतात।
आपलं पीठ छान मळून झाले। आता आपण मँगो मोदकाची उकड काढून घेऊयात। त्याकरता इथे मी आंबेमोहर तांदळाचं पीठ घेतले, पाऊण वाटी पाणी घेतले। 1 वाटी पिठाकरता आपण नेहमी 1 वाटी पाणी घेतो, पण आपण यात पाव वाटी आमरस घालणार आहोत, म्हणून मी इथे पाऊण वाटीच पाणी घेतले। थोडंसं साजूक तूप आणि चिमूटभर साखर घेतली आहे। इथे मी कढईत पाऊण वाटी पाणी आणि पाव वाटी आमरस घालते। त्यात सोबत थोडीशी साखर घालायची आहे, 1 चमचा साजूक तूप आणि चिमूटभर वेलची पूड सुद्धा घालायची आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने उकडीचे मँगो मोदक नक्की करून बघा। आता या सर्वांना एकत्र करून छान उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला छान उकळी आली की गॅस बंद करून यात 1 वाटी पीठ घालायचंय आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। पीठ पाण्यात छान एकजीव झालं की 10 मिनिटं झाकण लावून याला असंच ठेवायचंय। पिठाला असंच झाकून ठेवल्यामुळे वाफेवर पीठ छान शिजतं। 10 मिनिटांनंतर याला ताटात काढून ह्याच्या सर्व गुठल्या वाटीच्या साहाय्याने मोडून घ्यायच्या आणि गरजेप्रमाणे पाण्याचा हात लावून याला मऊसर मळून घ्यायचंय। आपला मँगो मोदकाची उकड सुद्धा तयार आहे। आता आपण स्ट्रॉबेरी मोदकाची उकड काढून घेऊया। त्याकरता इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, 1 वाटी पिठाकरता 1 वाटी पाणी घेतलंय। त्याचसोबत आपण जो बिटाचा रस काढला होता तो घेतलाय, चिमूटभर साखर आणि 1 चमचा साजूक तूप घेतलंय। सगळ्यात आधी कढईत 1 वाटी पाणी घालायचंय, यात 1 चमचा साजूक तूप घालायचंय, चिमूटभर साखर आणि किंचितचं मीठ घालायचंय, सोबतच मिठाचा रस घालायचा आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता या पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला छान उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आणि यात 1 वाटी पीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून याला झाकून ठेवायचं आहे। आता 10 मिनिटांनंतर याला ताटात काढून वाटीच्या साहाय्याने यात सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि आधीच्या उकडीप्रमाणे हिला सुद्धा पाण्याचा हात लावून मऊसर मळून घ्यायचं आहे। आपले स्ट्रॉबेरी मोदकाची उकड सुद्धा तयार आहे। आपली सर्व मोदकाची उकड आणि सारण तयार आहेत। आता एक एक करून आपण सर्व मोदक बनवायला घेऊयात। सर्वात आधी मी साधे पांढरे मोदक बनवते आणि आज मी मोदक हाताने न वळता साच्याने मोदक बनवते। पण तुम्हाला जर हाताने कळी पाडून मोदक कसे बनवायचे हे बघायचं असेल तर त्याचा व्हिडिओ मी याआधी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। सगळ्यात आधी साच्याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि साचा बंद करायचा आहे। आता हाताला सुद्धा थोडंसं तूप लावून पिठाचा छोटासा गोळा बनवून तो या साच्यात भरायचा आहे। पिठाला साच्यात भरल्यानंतर बोटाच्या मदतीने याला व्यवस्थित साच्यात पसरवायचं आहे। तुम्ही जितकं साच्यात पीठ व्यवस्थित पसरवाल मोदक तितके छान व सुबक बनतात। पीठ साच्यात सगळीकडे पसरवून त्याची पातळ पारी बनवून झाली की यात गरजेप्रमाणे सारण भरून घ्यायचंय आणि पुन्हा थोडंसं पीठ लावून साच्याचं तोंड बंद करायचंय। पीठ साच्यात व्यवस्थित पसरवलं तर मोदक अगदी झटपट आणि सुबक बनतात। ज्यांना हाताने मोदक वळता येत नाही त्यांनी असे साच्याने मोदक नक्की बनवून बघा। साच्यातले मोदक अतिशय सुंदर व सुबक दिसतात आणि झटपटही बनतात। तुम्ही बघू शकता आपला मोदक किती सुंदर बनला आहे। असेच आपण सगळे मोदक बनवून घेऊयात। आपले सगळे पांढरे मोदक बनवून तयार आहेत। आता आपण मँगो मोदक बनवूयात। त्याकरता पुन्हा एकदा मी साच्याला तूप लावून घेते। आता साचा बंद करायचा, यात पिठाचा छोटा गोळा घेऊन याला व्यवस्थित प्रेस करून साच्यात भरायचंय। साच्यात या पिठाला सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचंय। यात खूप जास्त पीठ नाही भरायचं, नाहीतर मोदक पिठूळ लागतो। साच्यात पीठ व्यवस्थित पसरवून झालं की यात गरजेप्रमाणे सारण भरायचंय। आता यावर थोडंसं पीठ लावून साच्याचं तोंड बंद करायचंय। आपला साच्यातला सुंदर सुबक मँगो मोदक तयार आहे। याच पद्धतीने आपण सगळे मँगो मोदक बनवून घेऊयात। तुम्ही बघू शकता आपला मोदक एकसारखा झालाय, तो कुठेही फुटला नाहीये किंवा आपण त्याला कुठे जॉईन केले असंही दिसत नाही। त्याकरता साच्यात उकड आणि सारण व्यवस्थित भरायचं म्हणजे मोदक छान बनतो। अशा प्रकारे आपण सगळे मँगो मोदक बनवून घेऊयात। आपले सगळे मँगो मोदक तयार आहेत। आता आपण स्ट्रॉबेरी मोदक बनवूयात। त्याकरता इथे मी पुन्हा साच्याला थोडंसं तूप लावते। आता छोटासा पिठाचा गोळा घेऊन याला थोडंसं प्रेस करून साच्यात भरून घ्यायचंय। साच्यात हे पीठ व्यवस्थित पसरवायचं। गरजेप्रमाणे यात सारण भरून यावर थोडंसं पीठ लावून साच्याचं तोंड बंद करायचंय। तुम्ही साच्यात पीठ जितकं व्यवस्थित पसरवाल मोदक तितकाच सुबक व सुंदर बनेल। आपला सुंदर असा स्ट्रॉबेरी मोदक सुद्धा तयार आहे। याच पद्धतीने आपण सगळे मोदक बनवून घेऊयात। आपले सगळे मोदक बनवून तयार आहेत। तर आपण याची उकड काढून घेऊयात। त्याकरता इथे मी एका स्टीलच्या चाळणीत ओला कॉटनचा रुमाल ठेवलाय। यावर आपण एक एक करून हे सगळे मोदक ठेवूयात। यांना चाळणीत ठेवताना जवळ जवळ न ठेवता थोड्या थोड्या अंतरावर ठेवायचं,
म्हणजे हे एकमेकांना चिकटणार नाही। आता या सर्व मोदकांना आपण वाफवून घेऊया। यांना उकडण्याकरता तुम्ही इडली स्टीमरचा सुद्धा वापर करू शकता, पण इथे मी एका पसरट कढईत 1 ग्लास पाणी घालून यावर स्टँड ठेवले। आता यावर ही मोदकाची चाळण ठेवायची आणि याला झाकण लावून 10 ते 12 मिनिटं मीडियम गॅसवर वाफवून घ्यायचंय। 10 ते 12 मिनिटं झाल्यावर गॅस बंद करायचा आणि यावरचं झाकण काढून ही मोदकाची चाळण आपण लगेचच बाहेर काढून घ्यायची आहे। मोदक जास्त वेळ वाफेवर ठेवले तर हे चिवट होतात, म्हणून ह्याला लगेचच बाहेर काढून थोडं थंड करून घ्यायचंय। अगदी मिनिटभर थंड करून घेतल्यावर हाताला थोडं पाणी लावून ओल्या हाताने हे मोदक काढून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता आपले मोदक सहज निघतात, ते कुठेही फुटले नाहीत। तुम्ही जर गरम असताना हे मोदक काढलेत तर ते फुटू शकतात, म्हणून अगदी मिनिटभर याला थंड करून घ्यायचं आणि मगच ओल्या हाताने याला काढायचंय। आपले सुंदर असे तिरंगी मोदक तयार आहेत। आपले हे मोदक कसे झालेत हे मी तुम्हाला दाखवते। तुम्ही बघू शकता मोदक बाहेरून अगदी मऊ आणि लुसलुशीत आहेत व आतून रसाळ झालेत। आपले सुंदर सुबक झटपट होणारे 3 चवीचे तिरंगी मोदक तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की सांगा। आणि तुम्ही जर याआधी असे तिरंगी उकडीचे मोदक बनवले असतील तर तेही मला जरूर कळवा। आणि तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा अशाच छानशा रेसिपीसोबत लवकरच भेटू। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद।